मराठीमध्ये उत्तमोत्तम पुस्तकं प्रकाशित व्हावीत यासाठी प्रकाशकांना राजाश्रय मिळाला पाहिजे। तसंच पुस्तकांच्या प्रसारासाठी ग्रंथालयांना सक्षम करण्याची गरज आहे। खाजगी उद्योग व्यवसायांकडून देण्यात येणारा CSR निधी ग्रंथालयांच्या संवर्धनासाठी वापरायला जायला हवा, त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत, असं प्रतिपादन राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केलं। ज्येष्ठ लेखक आणि राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळ लिखित संन्यस्त ज्वालामुखी या चरित्र कादंबरीचं प्रकाशन रविवारी मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झालं। यावेळेस ते बोलत होते। कोकण मराठी साहित्य परिषद, शारदा एज्युकेशन सोसायटी आणि शारदा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे प्राध्यापक डॉक्टर ढवळ लिखित संन्यस्त ज्वालामुखी आणि स्वामी विवेकानंद यांच्यावरील चरित्र कादंबरीचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला। यावेळेस मंत्री उदय सामंत, मंत्री प्रताप सरनाईक, राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे, विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभने, ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ, लेखक अशोक बागवे, प्रवीण दावणे, किशोर कदम आदी उपस्थित होते। ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स।